कोकणात शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीय. गावागावातील पालख्यांना आता रूप लागण्याची परंपरा पार पडत आहे. रूप लागणे म्हणजे देवतेला पालखीत विराजमान करून पारंपरिक पद्धतीने सजवणे. रत्नागिरी तालुक्यातील पोमिंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पोमिंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीला भक्तिमय वातावरणात रूप देण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि जयदेवीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पालखी आता मानाची होळी तोडण्यासाठी गावाच्या सीमेबाहेर नेण्यात येणार आहे. तेथे पारंपरिक पद्धतीने होळी अंगाखांद्यावर खेळवत ती गावात आणली जाईल आणि ठरलेल्या ठिकाणी उभी केली जाईल. कोकणात तेरस, भद्रे आणि पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांद्वारे शिमगोत्सव साजरा केला जातो. पुढील काही दिवस संपूर्ण कोकणात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.